एवढा काय आनंद झालाय तुम्हाला? आणि मम्मी, तुला काय असं वाटतं का की तुझ्या मोर्चामुळे वाघमारेंनी पप्पांना सोडले? असं काय नाही आहे. उलट तुमच्यामुळे ना जेलमध्ये जावं लागलंय पप्पांना, नाहीतर कवा सोडणार होते वाघमारे मॅडम या दोघांना पण. हा अजिबात नाही, असं काही नाहीये. त्या नेभळट नाही म्हणजे ह्या म्हणतात ना नेभळट त्यांना, तर ह्यांच्यामुळे सोडलंय. खरं तर मम्मी जाऊन बसल्या होत्या ना म्हणून त्यांना लवकर सोडलं, नाही तर काही शक्य नव्हतं बघा. आणि शेवटी मम्मींशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा असतोय बघा. मम्मी, तुला खरोखर असं वाटतं की वाघमारे मॅडम तुला घाबरले असतील? सत्या, असं म्हणतात की अज्ञानात सुख असतं आणि यांच्या बाबतीत ते तंतोतंत लागू होते. जीव देत त्यांना त्यांच्या अज्ञानातलं सुख. नाही पप्पा, अशाने उगाच ना त्यांचा आत्मविश्वास वाढायचा आणि मग परत काहीतरी गोंधळ घालून ठेवतील. त्यामुळे त्यांना आत्ताच समजवायला पाहिजे. मम्मी, मला सांग, तुला जर घाबरून वाघमाऱ्यांनी पप्पांना सोडलं असतं तर एवढा वेळ का लावला असतं ग? अगं तुझा घसा बसेपर्यंत ओरडायला लावलंय तुला. तू ना आता त्यांच्या वाकड्यात जाऊच नकोस, कारण त्या आधीसारख्या अजिबात नाही राहिल्या. आता त्या कुणासमोरच झुकत नाहीत. स्वाभिमानी आहेत त्या. म्हणजे आधी बी होत्याच, पण आता त्यांचा स्वाभिमान ना एक लेवल अप झालाय. अप. हे सत्या, काय जादू केली होत्या पुरीन तुझ्यावर? का त्याचं कौतुक करतोयस? ती तुझ्या पापाला दोस्ताला अटक केली आणि तिचीच बाजू घेतोयस रे तू? होय, कारण वाघमारे जे काय वागले ना त्यात त्यांचा काहीच दोष नाही. अगं चूक आपल्या बाजूने झाली ना मम्मी, मग नमतं आपण घ्यायला पाहिजे. आपण का नमतं घ्यायचं? हे बघ सत्या, आधीच त्या पूर्ण एवढा मोठा घराला त्रास दिलाय आणि तू समज सोडून देईन एक गोष्ट ध्यानात ठेव, का तुला खुनी समजते ती, आरोपी समजते ती पोरगी. होय, मला माहिती आहे ते. आणि तो ना त्यांचा फक्त गैरसमज आहे आणि तो गैरसमज मी दूर करीनच. पण तुम्ही कुणी बी आता कसलाच गोंधळ घालायचा नाही आणि वाघमारेंना तर अजिबात त्रास द्यायचा नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कुणीच नसेल.